टॉप 9 आणि सुरुवातीला बातम्या खरात प्रकरणासंदर्भातल्या। बोंधू अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे मिळाले। खरातनं पिस्तुलाच्या माध्यमातून नरबळी दिल्याचा संशय, सरकारी वकिलांची कोर्टात ही माहिती। बोंधू खरातचा पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला। खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवरती 6 गुन्ह्यांची नोंद। खरात हा वाघ आणि साप दाखवून लोकांच्या मनात भीती निर्माण करत होता। हरणांची शिकार करून काळी आणि पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा असा संशय, सरकारी वकिलांकडून धक्कादायक खुलासे समोर। खरातच्या भोंदूगिरीचा भांडाफोड आम्हीच केला। खरात प्रकरणातील तपासाची सूत्र आता वरिष्ठ स्तरावर, कुणालाही सोडणार नाही। खरात प्रकरणावरून गृहमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर। आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर मॉनिटरिंग होते आहे। बोंधू अशोक खरातचा ज्या व्यक्तींसोबत संबंध त्यांची चौकशी होणार, कुणी मदत केली असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल। सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं खरात प्रकरणावरती हे निवेदन। यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। कॅप्टन अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या सदस्यांची होणार चौकशी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सभागृहात निवेदन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नाशिक पोलीस करणार चौकशी। खरात सोबतच्या फोटोवरून राजीनामा मागणं हा केवळ एक पोरखेळ। विरोधकांचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे। खरातच्या संस्थेला पाणी देण्यापासून ते राजकीय कनेक्शन पर्यंत सर्व काही तपासलं जाणार, फडणवीसांचा कडक इशारा। ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून 40 किलोमीटर दुरून त्यांना पाणी दिलं, त्यांना काय शिक्षा द्यायची? आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूक आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय? सिलेक्टिव्ह का बोलताय? त्यामुळे काहींना केवळ राजकारण, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही। बोंधूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सह आरोपी करायला हवं, संजय राऊतांची मागणी। बोंधूगिरीला पायघड्या घालणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सह आरोपी करायचं का? नवनाथ बन यांचा हा सवाल। या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी होते, म्हणून मी म्हणतोय त्यांना सह आरोपी करा। बोंधू बाबासोबत जे कोणी असतील त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे आणि जे कोणी बोंधू बाबाच्या काळे कारनाम्यामध्ये सोबत असतील त्या प्रत्येकांवर कारवाई होणार आहे, त्या प्रत्येकाला शिक्षा होणार आहे। सभापतींचा निर्देश म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या आदेशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं हे उत्तर। खरातच्या कारनाम्यांनंतर त्याचा पाय आणखी खोलात रुतलेला आहे। नेमकं काय घडलंय बघूयात। खरातच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवरती गेली। 2025 पर्यंत मालमत्ता 1,81,00,000 पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून ही माहिती समोर। नाशिकमध्ये सनदी अधिकाऱ्याच्या कुटुंबियांसोबत खरातची मालमत्ता असल्याचं समोर। सनदी अधिकाऱ्याच्या पत्नीचा खरात कुटुंबासोबत सातबारा आहे। पाथर्डी शिवारात मोक्याच्या ठिकाणी 40 गुंठे जागा। आयकर विभागाकडून चौकशी सुरू। बोंधूबाबा खरातचा आणखी एक काळा कारनामा समोर। खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाख रुपयांना विकत होता। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्या तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री करत होता। खरातच्या मिरगाव या ठिकाणी फार्म हाऊसच्या वॉचमनची दिवसभर एसआयटी चौकशी। मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी झाल्याची वॉचमनची माहिती। कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही, वॉचमनची ही माहिती। उत्तर महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर। एक महिला नेत्या खरातकडे तोटका करण्यासाठी गेल्याची सूत्रांची माहिती। धक्कादायक निकाल लावून देतो म्हणत पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा। एसआयटीकडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता। नाशिकमधल्या बोंधू अशोक खरात विरोधात आणखी 3 नवे गुन्हे दाखल। विद्यार्थिनींवर अत्याचार, लग्न, धार्मिक विधी आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप। बोंधू खरातचे इगतपुरी तालुक्यात कनेक्शन असल्याचा संशय। विशेष तपास पथक इगतपुरीत पोहोचला। नाशिकमधील स्थानिक बोंधूबाबा खरातला गंडेदोरे अंगठ्या पुरवायचा। संबंधित बोंधूबाबाचा मोबाईल बंद आणि तो फरार अशी चर्चा।
भोंदूबाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी. मिरगावात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार. खरात 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता तृप्ती देसाई यांचा हा दावा. 12 मार्च 2026ला अशोक खरात हा ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता. त्यांनी तिकीट काढलेलं होतं. नगरच्या एसपींनी सुद्धा तातडीनं दखल घेऊन आपण जर बघितलं तर 10 मार्च 2026ला लुकआउट नोटीस जाहीर केलेली आहे. तर खरात संदर्भात अनेक प्रतिक्रिया देखील येण्यास सुरुवात झालेली आहे. त्या प्रतिक्रिया बघूयात. रुपाली चाकणकर संदर्भातील निर्णय कोर कमिटीच्या बैठकीत होईल. चाकणकरांच्या महिला प्रदेश अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुनील तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्याबद्दलचा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीमध्ये नक्की त्या ठिकाणी होईल. अलिबाग दौऱ्यामध्ये दरवाजा लागला त्यामुळे माझ्या बोटाला जखम झाली. बोटाला जखम झाल्यावर टाके लागले. सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट. बोटाच्या जखमेचा अर्थ कुणी कुठे लावत असेल तर तो दुर्दैव. तटकरेंचं हे टीकेला उत्तर. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर का माझे दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. तटकरेंच्या बोटालाही दरवाजामध्ये अडकूनच दुखापत. मोठा योगायोग. सुषमा अंधारेंचा टोला. कार्यकर्ता म्हणतो चाकणकर त्या दिवशी आमच्याकडे आरतीसाठी आलेल्या. चाकणकर म्हणतात मी त्या दिवशी अजितदादांसोबत दौऱ्यावर होते. काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातलाच माहिती, अशी ही टीका. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. जयंत पाटलांच्या मुलानेही खरातकडे जाऊन पूजा केली. अशोक खरात 2 दिवस ईश्वर पूजेला राहून आल्याची देखील माहिती आहे. चौकशी करा, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा हा आरोप. आता अशोक खरात बोलेल ना पोलीस कस्टडीमध्ये. पोलिसांना पण माझी विनंती आहे, हे ईश्वरपूरला कधी गेला होता, जयंत पाटलाच्या पोरांचा कुठला त्यांनी मंत्रतंत्र करून पूजापाठ केलाय, ते सगळं पुढे आलं पाहिजे. जयंत पाटलाला काय कुठला डोस दिलाय ते सगळं पुढे येण्याची आवश्यकता आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या गाडीची भोंदूबाबा अशोक खरातकडून पूजा. गाडीची पूजा करताना दीपक केसरकर, रुपाली चाकणकर उपस्थित. याआधी देखील पोपटराव पवारांचा खरातचं कौतुक करतानाचा व्हिडिओ समोर. खरात सोबत माझी भेट 4 वर्षांपूर्वी झालेली. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी तिथे गेलेलो. खरात सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं. तर मला बदनाम करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे, असा देखील बच्चू कडू यांचा आरोप. तर ते 4 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे. आता ते पाहतो 2 वर्षे नाही 4 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. तर तुम्ही फडणवीस साहेब तिथे गेले, त्यांना विचारलं का तुम्ही? अमित शहा तिथे जाऊन आले, त्यांना विचारलं का तुम्ही? ते विखे पाटील पण आहे बसलेले, त्याला विचारलं का तुम्ही? बच्चू कडू बरं आहे, गरीब माणूस, त्याला कसं बदनाम करता येईल. भोंदूबाबा खरात प्रकरणात सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती. अजय मिसर मालेगाव बॉम्बस्फोट, दादर बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारी वकील राहिलेले. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकरांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. अशोक खरातचे संबंध असल्यानं केसरकरांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची एसआयटी चौकशी करावी, ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची ही मागणी. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या मालमत्तेचे धागेदोरे पनवेलपर्यंत. शिरडोण गावामध्ये त्याच्या नातेवाईकांच्या नावावर 7/12 नोंद असल्याचं समोर. या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम आली कशी, याची चौकशी करण्याची मागणी. आणि आता काही राजकीय बातम्या. जिनको मेरा हात पकडकर बैठना था वो बात पकडकर बैठ गए. फडणवीसांचा शायरीतून उद्धव ठाकरेंना टोला. अनचाहे हालात पकड़कर बैठ गए, साजिश की सौकात हेनकर बैठ गए. अनचाहे हालात पकड़कर बैठ गए, जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए. ऐसी कौन सी बात थी तुमने किसी और का हात पकडा. उद्धव ठाकरेंचं फडणवीसांच्या शायरीला उत्तर. विधान परिषदेच्या सदस्यांच्या निरोपाच्या भाषणात ठाकरे फडणवीसांमध्ये शेरोशायरी रंगली. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण जे बोलत ते अगदी खरे आणि एवढं उत्तम वर्णन तुम्ही केल्यानंतर, एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर, ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा.
उद्धव ठाकरे साहेबांना निरोगी आयुष्य लाभो. विधान परिषदेत उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे सदस्य उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा मनापासून शुभेच्छा देतो. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी डॅमेज कंट्रोलची रणनीती. नाराजीच्या चर्चेदरम्यान ठाकरेंची खासदारांसोबत बैठक. दिल्लीत शिंदे मोदींच्या भेटीनंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये अस्वस्थता. सभापतींच्या स्थानावरून परिस्थिती अनुरूप निर्देश देऊ शकतात, मात्र एखादा निर्देश दिला म्हणजे ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. सभापतींच्या अधिकाराबाबत फडणवीसांचे हे उत्तर. साताऱ्यातल्या प्रकारावरून विधिमंडळात झालेल्या खडाजंगीवर राऊतांची टीका. लोकशाहीचा खून झाला हे बोलणाऱ्यांचेच हात रक्तानं माखलेत. शंभूराज देसाईंवर खणाघात. कातडं पांघरलेल्या वाघाची मांजरं आणि बोके झालेत. विधिमंडळ पायऱ्यांवरील आंदोलनावरून हा टोला. सरकारमधले मित्रपक्ष फार काळ एकत्र राहणार नाही असंही केलं वक्तव्य. लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला. हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते. स्वाभिमानासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला. आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडे पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते. विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंविरोधात महाविकास आघाडीकडून पदावरून हटवण्यासाठी अविश्वास प्रस्ताव सादर. सातारा झेडपी वाद प्रकरणात एसपी तुषार दोशींच्या निलंबनाचे आदेश नीलम गोरेंनी दिलेले. यावर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलेला. नीलम गोरेंना पदावरून हटवण्याची मागणी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं केली. साताऱ्यात शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्कीबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र. धक्काबुक्की म्हणजे पोलिसांच्या मागे असलेल्या अदृश्य शक्तीचा परिणाम. सुप्रिया सुळे यांचा हा निशाणा. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी होईल आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा. जर काँग्रेस उमेदवार देणार असेल तर त्यांच्या पक्षश्रेष्ठींसोबत दिल्लीत करू चर्चा. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची ही माहिती. ही पोटनिवडणूक दादांच्या दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे ती शक्यतो बिनविरोध व्हावी असं आमचा एक प्रयत्न त्या ठिकाणी राहील.